महाराष्ट्रात महायुती सरकार मोठ्या बहुमताने आलेलं आहे। महाराष्ट्राच्या जनतेने महायुती सरकारला फार मोठा पाठिंबा दिला। फार मोठ्या संख्येने महायुती सत्तेत आलेली आहे। पहिल्यांदा मी शिर्डीकरांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचं आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो। आज महायुतीच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदाची शपथ भारतीय जनता पार्टीचे राज्याचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत। त्याचप्रमाणे शिवसेनेचे एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब ही आज या शपथविधीमध्ये सहभागी होणार आहेत, तेही शपथ घेणार आहेत। आम्हाला भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून प्रचंड अभिमान आहे की एक लोकनेता, अभ्यासू नेता, धुरंधर नेता आज पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आहेत। त्यांच्या हातून मागच्या जे काही 5 वर्षांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकालामध्ये अतिशय चांगलं काम केलं, असा नेता पुन्हा या राज्याचा मुख्यमंत्री होतोय। संपूर्ण महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना प्रचंड अभिमान आहे। अतिशय चांगलं काम, विकास त्यांच्या हातून होणार आहे। महाराष्ट्र राज्याची प्रगती हे ते करणार आहेत। महायुती सरकार अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज करून देशामध्ये महाराष्ट्राचं नावलौकिक आणि प्रथम क्रमांकाचं राज्य म्हणून ही ओळख आपली कायम राहील, असं काम या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आदरणीय देवेंद्र भाऊंच्या माध्यमातून हे होणार आहे। आणि म्हणून आज त्यांचा शपथविधी, मुख्यमंत्री पदाचा शपथविधी आदरणीय नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब घेत आहेत। आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व शिर्डी शहरातील कार्यकर्ते या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। आज शपथविधीच्या निमित्ताने आदरणीय देवेंद्रजीच्या वतीने आम्ही साईबाबांना संध्याकाळची दुपारती आहे आजची, त्या दुपारसाठी बाबांना कपडे परिधान करण्यासाठी दिलेले आहेत। ते कपडे आमचे शिर्डी शहराचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे मान्य सचिन भाऊ शिंदे, माजी नगरसेवक गजानन शेरवेकर, बाकीचे सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे। आम्ही जे कोळेकर साहेब आहेत, जे संस्थांचा आज कार्यकाल ते बघतायत, त्यांच्याकडे स्वाधीन केलेले आहेत आणि ते कपडे पुन्हा आम्ही आदरणीय देवेंद्रजींना देणार आहोत। आणि अशा पद्धतीने आम्ही शिर्डीकर अतिशय चांगल्या मोठ्या संख्येने एकत्रित येऊन या ठिकाणी जल्लोष साजरा करत आहोत। आम्हाला प्रचंड आनंद झालेला आहे। अतिशय लोकाभिमुख नेता हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतोय आणि निश्चित त्यांच्यातून मोठं काम राज्याच्या आणि देशाच्या विकासासाठी होणार आहे। साईबाबांचा कृपाशीर्वाद त्यांच्यावर कायम राहो हीच बाबांची प्रार्थना। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।